खेंगट खाऊन पोट दुखलं. आता कसं ते तुम्हाला पुढे समजेलच, पण तोपर्यंत शिवांगचं काल ॲन्युअल फंक्शन होतं आणि आम्हाला तिथून यायला एवढा उशीर झाला होता. मग आल्यावरती भाज्या वगैरे आणल्या आणि मग म्हटलं आज सासूबाईंना काही कामाला नको लावायला, दोघींनी मिळून काम करूयात. मग त्यांच्यासोबत बसून मी पण भाजी नीट करूला घेतली आणि एवढ्या सगळ्या भाज्या मी रात्रीच नीट करून ठेवल्या होत्या. आणि परत सकाळी उठल्यावरती तांदूळ, तीळ आणि त्यासोबतच हळद टाकून त्याचा असं काही पेस्ट बनवली होती आंघोळीसाठी. मग ती सगळ्यांना थोडी थोडी दिली. आणि नंतर मग खेंगटाच्या तयारीला लागली. आता काही काही ठिकाणी याला भोगीची भाजी पण म्हणतात, तर आमच्याकडे याला खेंगट म्हणतात. तर मग जरा जास्तच खेंगट बनवायचं होतं, कारण सासूबाईंना गावाकडे घेऊन जायचं होतं. म्हटल्या होते की मी इथूनच घेऊन जाईल, कारण गेल्यावरती मी परत कधी बनवणार. ठीक आहे म्हटलं, देते तुम्हाला करून. मग भाजीच्या तयारीला लागले आणि रात्रीच मी हरभरा आणि वाटाणा पण भिजत घातला होता. आणि जरी आपल्याकडे ना ओला हरभरा वाटाणा असेल ना, पण वाळलेला टाकल्यावरती भाजीला जरा आणखीनच टेस्ट येते. मग बोर वगैरे सगळ्या भाज्या सगळ्या मिक्स केल्या आणि कुकरलाच शिट्टी लावून घेतली. आता म्हटलं चला, जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. तर काल बाजारामध्ये मी एवढं फिरले, पण मला आहे ना कुठे कणीसच व्यवस्थित भेटलं नाही, ह्याचं हुरड्याचं कणीस. मग यातूनच जेवढा काही हुरडा निघेल तेवढा मी काढला. आणि शिवांक आज मला किचनमध्ये कंपनी द्यायला आला होता. मला म्हणत होता, बघू आई तू कशी भाजी बनवते वगैरे, आणि असं विचारत होता की मी कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का नाही, अशी काही त्याची मस्ती चालू होती. चला तर मग आता आज सगळेच भोगीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार. म्हटलं चला आपण रेसिपीपेक्षा ना आपला किस्सा सांगूयात. तर मला खेंगट एवढं आवडतं ना, आणि लग्नाच्या अगोदर काय झालं, मी ना दिवसातून 3 वेळा खेंगट खाल्लं, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि संध्याकाळी माझं जे पोट दुखायला लागलं ना, 11:30 वाजता मला दवाखान्यात न्यावं लागलं. आणि डॉक्टरने विचारलं आज काय खाल्लं. मी म्हटलं आज दिवसातून 3 वेळा तर मी खेंगटच खाल्ला. आणि डॉक्टर हसले, म्हटलं अरे 3 वेळा कोणी खेंगट खातं का. म्हटलं हा मला खूपच आवडतं. म्हटलं अरे एवढं खायचं ना, तूच आवडतो म्हणून आपण तो काही मुळासकट खात नाही. तर कसा वाटला माझा आजचा किस्सा नक्की कमेंट करून सांगा. तर आजचं जेवण असं काही होतं. बाय.